घटनात्मक संस्थेची जबाबदारी काय आहे तर निवडणुका निष्पक्षपातीपणे पारदर्शकपणे पार पाडणं। आता काय विरोधी पक्ष काय एकटा फक्त निवडणुकांना सामोरं जात नाही, सत्ताधारी पक्ष पण निवडणुकांना सामोरं जातात। ज्या मतदार याद्यांबद्दल विरोधी पक्ष बोलतात त्याच मतदार याद्या सत्ताधाऱ्यांकडून पण वापरल्या जातात। मग हे प्रश्न तुम्हाला पडत नाहीत का? आणि जर हे प्रश्न व्हॅलिड असतील तर मग विरोधक बालिश आहेत असा आरोप किंवा अशी टिप्पणी कशी काय केली जाते? मुळात कविताजी, आता जे आपल्या ज्यांनी आपल्या समोर मांडलेलं आहे त्यातच त्याचं उत्तर आहे। निवडणूक आयोग मतदार याद्या बनवणं, त्याची तांत्रिक चुका वगैरे हे अनेक वर्षानुवर्ष आम्ही पण त्याच्या तक्रारी आम्ही पण मागणी करण्यात आलो। मुळात आज परिस्थितीमध्ये असं आहे की विरोधकांची मानसिकता पूर्णपणे भयभीत झालेली। उद्याच्या स्थानिक स्वराज्य निवडणुकीमध्ये महायुती प्रचंड मताने यश मिळवेल आणि म्हणून रंगीत तालीम ते आज गेल्या कालपासून करतायत। म्हणजे जे नाटक चाललंय विरोधी पक्षाचं निवडणूक आयोगाच्या माध्यमातून, तर खरं म्हणजे महाराष्ट्रातील सामान्य जनता खूप हसते। कालची संभ्रम अवस्था, इथली पत्रकार परिषद रद्द करा, मंत्रालयात जा, आज शरद पवार साहेब नाहीत, संजय राऊत साहेब नाहीत, हर्षवर्धन पाटील जे आहेत काँग्रेस प्रदेशात, त्यांनी तर बहिष्कारच टाकला की राज ठाकरे आमच्या सोबत नको, ते त्यांनी दाखवून दिले। मला वाटतं की हे खरंच आहे। एवढा गोंधळलेला विरोधी पक्ष आज महाराष्ट्र पाहते आणि सर्वात वाईट ह्याच वाटतं की लोकसभा निवडणुकीमध्ये तुम्हाला यश मिळालं, त्याच्यानंतर तुम्ही साधी एक तक्रार केली नाही। तुम्हाला काही वाटलं नाही की मतदार याद्यात घोळ आहे, आम्हाला यश मिळालं,